समोरचा पॉईंट बघू नंतर, ठीक आहे. समोरचा पॉईंट आहे मॅक्झिमम अँड मिनिमम व्हेलॉसिटी SH. आता इथं लिहिलं आहे मॅक्झिमम आणि मिनिमम, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ज्यावेळेस काढू त्यावेळेस माहित पडते की मॅक्झिमम कोण आहे मिनिमम कोण आहे. आलं लक्षात. पण काय काढायचं आहे म्हणते त्या ठिकाणी व्हेलॉसिटी. आपल्याला माहित पाहिजे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आता झालेलं आहे जस्ट. काय आहे v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर. काय आहे v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. या ठिकाणी प्लस मायनस असतं. बरोबर आहे. वर लिहा इट्स अ मॅग्नेट्यूड. काय लिहायचं इट्स अ मॅग्नेट्यूड v इज इक्वल टू ओमेगा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मग काय करायचं या ठिकाणी घ्यायचं इट्स अ मीन पोझिशन. काय घ्यायचं आहे मीन पोझिशन. म्हणजे ज्यावेळेस मीन पोझिशन घेतो त्याचं मिनिंग काय होते का ज्या ठिकाणी मीन पोझिशन आहे म्हणजे x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी मीन पोझिशन घेतलं x इज इक्वल टू 0. या ठिकाणी पुट करा v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस एक ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 0 चा स्क्वेअर. v इज इक्वल टू ओमेगा a स्क्वेअर मायनस 0 0 चा स्क्वेअर 0 a स्क्वेअर मायनस 0 म्हणजे a स्क्वेअर. a स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये त्याला बाहेर काढा. बाहेर आल्यानंतर काय ते ओनली a इंटू ओमेगा. म्हणजे आता या ठिकाणी 5 0 व्हॅल्यू आलेली आहे का नाही. मग 0 जर येत असेल तर तो मिनिमम आहे. अदरवाइज जर 0 येत नसेल तर ती व्हॅल्यू कोण झाली v सफिक्स मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी. कोण झाली मॅक्झिमम व्हेलॉसिटी. हे नेहमी लक्षात घ्या. सोडवताना आपण कन्फ्युज होतं का बाई या ठिकाणी a ओमेगा आला नंतर काय ते आय डोंट नो. बरोबर असं तुमचं थिंकिंग आहे. या ठिकाणी a ओमेगा आला म्हणजे या ठिकाणी मॅक्स आहे. तो 0 आलेला नाही. 0 जर आला तर मिनिमम लिहायचं अदरवाइज लिहू नका. मग आता a ओमेगा मॅक्झिमम आला आता काय येणार आहे मिनिमम येणार आहे. मग या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 घेतलं. बरोबर आहे. आता काय करायचं या ठिकाणी x इज इक्वल टू 0 घेतलं मीन पोझिशन. आता लिहायचं आहे एक्स्ट्रीम पोझिशन. कोणती पोझिशन लिहायची एक्स्ट्रीम पोझिशन. लक्ष द्या हे कळमले. या ठिकाणी x इज इक्वल टू काय पुट करायचं आता a. मीन पोझिशन इज x इज इक्वल टू 0. ओके वेल टू कुई जिल्हा नागपूर. x इज इक्वल टू a पुट करायचं मीन सॉरी एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये. मग v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे त्याचं एक्सप्रेशन आहे. मग v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर ऍक्च्युअली या ठिकाणी दिलेली आहे a स्क्वेअर म्हणजे हा या ठिकाणी मायनस आहे. v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर किती 0. मग या ठिकाणी v इज इक्वल टू ओमेगा 0 चा स्क्वेअर रूट 0 0 इंटू ओमेगा कोणती व्हॅल्यू 0 ला इंटू असो अथवा डिवाइड मध्ये असो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 0. म्हणजे v इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झाली धिस v म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. अंडरस्टूड यार. चला आशा करतो हे सगळं समजलेलं असेल. असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमीसाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू.